तिथले सन्मानित चेअरमन, त्याचप्रमाणे अनेक सरपंच, उपसरपंच आणि शेकडो बूथ प्रमुखांच्या सोबत आज माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करत आहे। साहेब, ठाणे जिल्हा हा खरं तर गद्दारीचा केंद्रबिंदू मानला जातोय, परंतु आजही ठाणे जिल्हा सन्माननीय बाळासाहेबांच्या विचाराने आणि आपल्या आदेशाने चालतोय। आज या भिवंडी तालुका असेल, भिवंडी शहर असेल, शहापूर असेल, मुरबाड असेल, संपूर्ण ठाणे ग्रामीण मधून आज देखील शेकडोच्या संख्येने लोक प्रवेशासाठी या ठिकाणी येत आहेत आणि हा जिल्हा जो आहे, हा जिल्हा आमचा स्थानिक भूमिपुत्रांचा आणि आपल्या नेहमी सोबत राहील अशा प्रकारचा जिल्हा आहे। साहेब, दशरथ पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी निश्चितपणे आपल्या सोबत पक्ष बांधणीसाठी आणि येणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी चांगल्या प्रकारचं काम करून त्या ठिकाणी आपला हात बळकट करण्याचं काम करतील, एवढं मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांचा प्रवेश करून आपण त्यांना स्वीकारल्याबद्दल आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या हातून आज आपला सगळ्यांचा पक्षप्रवेश होतोय आणि साहेबांच्या वतीने तो पक्षप्रवेश त्या ठिकाणी झालेला आहे। मी फक्त एकच गोष्ट या ठिकाणी सांगेन की साहेब, आम्ही मूळचा शिवसैनिकच होतो आणि पुन्हा मी माझ्या सुरुवात होईल करतोय निश्चित आणि बाळासाहेबांचे आशीर्वाद कुठेतरी मनामध्ये आहेत, ते असेच माझ्या पाठीमागे असू द्या, एवढंच यावेळी सांगेन। आणि अतिशय निष्ठेने या पडत्या काळामध्ये आम्ही सगळे ही तरुण मुलं इथे दिसतात, तुम्हाला साथ देण्यासाठी म्हणून इथे आलेलो आहोत आणि ही साथ अखंड सदैव तुमच्या सोबत आम्ही देऊ। इतकंच या प्रसंगी सांगेन। धन्यवाद। बरोबर। तुमच्या सर्वांचं मातोश्रीमध्ये आणि शिवसेनेमध्ये स्वागत। दशरथजी, आता तुम्ही जे बोललात ते महत्वाचं आहे की पडत्या काळामध्ये, पण काळ पडता असतो तेव्हा भविष्यकाळ चढता असतो। म्हणजे पडलेला असतो, आपण तर पडलेलो नाहीच, आपल्यात गद्दारी केली गेलेली आहे, तो चढतो आणि जो चढलेला असतो तो पडत असतो। त्याच्यामुळे जो चढलाय तो पडणार आणि त्याला पाडणारच या निश्चयाने तुम्ही आलेला आहात। मी गेले काही दिवस आता राज्यामध्ये कुटुंब संवादाला सुरुवात केलेली आहे। कोकण किनारपट्टी झाली, आता मराठवाड्यात जाईल, असं करत करत संपूर्ण महाराष्ट्रात मी फिरणार। एक चित्र नक्की बघतोय की महाराष्ट्रामध्ये ह्या चोरबाजाराच्या विरुद्ध आणि गद्दारांच्या विरुद्ध नुसता असंतोष नाही तर भयंकर चीड आहे, भयंकर संताप आहे। आणि एका गोष्टीचं मला समाधान आहे, भारतीय जनता पक्षातून आला, मी सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगतोय की आता जे काय चाललेलं आहे गुंडागर्दी आणि फोडाफोडी, तुम्ही जे काय तुमचं आयुष्य खर्ची घातलं ते यासाठी केला होता, अट्टाहास म्हणून घातलं होतं का? की तुम्ही सगळं काय घरदार कुटुंब त्याच्यावरती निखारे ठेवून पक्षवाढीसाठी मेहनत केली आणि पक्ष वाढवल्यानंतर तुम्हाला केवळ सतरंजा उचलायला लावून तुमच्या डोक्यावरती हे जे उपरे बाजार गुंडगे बसवले जात आहेत हे तुम्हाला मान्य आहे का? नाही। हे तुमचं हिंदुत्व, हे जे भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व आहे भाडोत्री, हे भाडोत्री हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे का? कारण कालच राष्ट्रवादीच्या बाबतीत निवडणूक आयोगाने निकाल दिला, तो तसा द्यायला पाहिजेच होता, आणि तसा नसता दिला तर सुप्रीम कोर्टाने जो हातोडा आपल्या निकालाच्या वेळेला ते मारतील अशी मला खात्री आहे, तो आत्ताच त्यांनी मारला असता। एकदा चोराला म्हणजे चोरच न्यायाधीश झाला अशी एक मी कुठेतरी बातमी वाचली असते, चोरच न्यायाधीश झाला आणि त्या चोरांनी त्या काळामध्ये अनेक चोरांना सोडून दिलं, पण ही खरी गोष्ट आज मी कुठेतरी वाचली, चोरच न्यायाधीश झाला। भास्कर मी करत यांना चॅनलवाल्यांना वगैरे मीडियाला हे असेल, माझ्या मनातली गोष्ट नाहीये की त्यांनी खोटी कागदपत्र तयार करून तो न्यायाधीश झाला। न्यायाधीश झाल्यानंतर त्यांनी अनेक चोरांना सोडून दिलं आणि नंतर सगळे, कारण कोर्ट सुट्टीवरती होतं आणि या सुट्टी काळामध्ये जाहीर झाला आणि नंतर कळलं की अरे झालं कसं, मग त्याला बोलवलं, मग त्यांनी कबुली दिली की मी चोरांना सोडलं, ज्यांनी काय थातूमातून चोऱ्या केल्या सोडल्या, पण
ज्याने बलात्कार दरोडे खून बिन केलं तर अशांना मी सोडलं नाही. निदान तेवढी तरी एक नैतिकता त्या चोरात होती. आता एवढी सुद्धा नैतिकता या भारतीय जनता पक्षात राहिलेली नाहीये. दिवसा ढवळ्या सगळं काय चाललंय. आणि ही कीड जी आहे ती आपल्या देशामध्ये तर इतर प्रादेशिक पक्ष इतर प्रदेशात मारतीलच, राजकारणात हरवतीलच, पण महाराष्ट्रामध्ये ही कीड मारण्याचं काम हे आपल्याला करावं लागेल. आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळेजण माझ्यासोबत आलात. तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि धन्यवाद तर देतोच. पण भविष्य काळामध्ये तुम्हाला कधीही शिवसेनेत, आता तुम्ही म्हणालात की शिवसेनेत होतात तिकडे गेलात परत आलात, तुम्हाला कोणालाही शिवसेनेत आल्याचा पश्चाताप होणार नाही ही ग्वाही देतो, खात्री देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्धव साहेब आगे बढ़ो. अरे नागपूर वाले कुठे आहेत? नागपूर देवेंद्र गोडबोले वगैरे नाना मी बांधू का? मी बांधू का? मी चालेल का? हो जरा घेता का? नाना हे फोटो काढ, फोटो 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 काय फोटो काय बांधतो बघ, बांधतो बघ कसा मंत्री या अशी बांधतोय ना गाड शकत चेअरमन आहे, लहान चेअरमन आहे का पाचमन आहे? आपल्याकडे भात बीत मनात असतात ना. दोन मिनिटं चला नागपूर नागपूर बोला काय चला